नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आणखीन एका नवीन व्लॉगमध्ये. हे बघा, आम्ही आलोय रानात आणि इथं बघू शकता तुम्ही. हे बघा, ज्वारीची कणसं आहेत आणि आम्हाला हुरड्यासाठी न्यायच्यात. फक्त आता झालाय प्रॉब्लेम असा की ही तोडायची कसले असतात हे कुणालाच माहिती नाही. त्याच्यामुळे आता येऊन थांबलोय आम्ही. बघू आता कसली कणसं तोडायची ती, कारण लय काय म्हणतो ना आपण त्याला, आलेली ज्वारी, कडक ज्वारीची नेऊन पण फायदा नाही, त्याचा हुरडा होत नाही. त्याच्यामुळं याच्यातली जेवढी नेता येतील ती बघू आता कशी न्यायची ती. कसं करायचं मग, जमन का आपल्याला? जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. कसली भारी कणसं आल्या ज्वारीची. आता ह्याचाच भाजून हुरडा करायचा आहे. चला पहिली कणसं घेऊन जाऊ आणि मग त्याचा हुरडा करूया. जसा जमन तसा आपण आता कणसं तोडूयात. हुरड्याची माहिती नसल्यामुळं आणि मोठ्या माणसांचा हात आमच्यावरती नसल्यामुळे आम्हाला माहिती नाही आहे. त्यामुळं आम्ही तरणी पोरं जसं जमन तसं आता हुरडा काढायचा प्रयत्न करूया. अस्सल हुरडा पार्टी. आणि बघा कणसं तोडायची पद्धत बघा. हो, चालेल, तोडलं तर चिपाड उपटायचं वय अख्खं. हा, डेंजरच काम आहे मग. ते काय बघा, त्याला कणीस आहे. भाऊ इकडं बघ. हां, येळ्याने कापून टाकायचं. त्याला आता अशी एक एक कणस आणि एवढी गोणी आणली का बाबा भरायची हो. बऱ्यापैकी कणस गोळा झाल्यात. जशी काळत्यानं आम्हाला तशी कणसं घेतल्यात आणि आता अजून एक 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 शोधित चालतंय. हे बघा इथं बी आहे. असं म्हणतात की ह्या दाबल्या याच्यातून रुचिक आला पाहिजे, मग ते खाण्यास सारखे असतात. हे बघा, हे आहे, याच्यातून आलं पांढरं पांढरं रुचिक बाहेर, त्यामुळं तोडायचं हे. हे बघा, बरीच ताकद घेता येईल काही बी तोडायला. आणि काय इकडं ह्यांचं चालू आहे तोडफोड. बात तो सही है. हा, मग पहिल्यांदा खायची त्याला काय, एकदा अनुभव आल्यावर काय खवळत्यानं म्हणतात कसली कणसं आणल्यात, पुन्हा तर होईनच की चांगले. कोणी भरली अर्धी. हे बघा, हात त्याचा चिकटा लागू लागू असं झाले पांढरे. आणि मालक बी म्हणले बाद झाला, आता चला अर्धी गोणी घेऊन आता जाऊयात घरी. आणि खड्डा खांदून, काय म्हणतात त्या खड्ड्याला, आकटी आकटी करायची. तर अजून आपटी तो गोल खड्डा करतात, ते शेणाच्या गवऱ्या असतात, ते आपटी असते, ते कुदळीने आपटी करायची गोल आणि मग ते खायचं. चलो गाईज, हे बघा थोडे कपडे वगैरे बदलले, कारण की ते सगळं चिकट्याने नाही का खराब झाले होते, म्हणून आता घेऊन आलो आहे हुरडा. आणि इथं बघा आता काय आकटी खांदायचं, म्हणजे तो जो खड्डा असतो ना तो खांदायचं काम चाललं आहे. म्हणजे त्याच्या खड्ड्यात बघा ह्या गवऱ्या आहेत, ह्या गवऱ्या तिथं भाजून त्याच्यात हुरडा बांधायचा असतो. आकटी खांदून तयार, आकटी म्हणजेच खड्डा खांदून तयार. आता त्याच्यात गवऱ्या रचायच्या. ह्या सगळ्या शेणाच्या गावऱ्याने गट्टा फुल भरलाय, जेवढा होता ना सगळा फुल भरलाय. आता ह्याला जाळ लावायचं आणि तो जो हार असतो ना त्याच्यावरती कणसं भाजायचे असतात आणि मग तो असतो हुरडा. चला माचीसने ते पहिले पेटून घेऊया. बघा कसा अवतार झाला, थोडंच खड्डा खांदूस तो बरं इतर रचले. आता माचीस बी आले, आता पिटू आपण हे. आणि याचा हार पडून दिवसावर थांबावं लागते, मग 15-20 मिनटं थांबावं लागेल अजून. वाळलेलं आहे त्याच्यामुळे पेटत आहे लवकर. कणसं पालटायला होय, हे लागेल ना अजून.
का पेटन पाहाला पाहाला पाडलेला आहे त्याच्यामुळं होतंय. आहेत का चांगलीत का नाहीत? थोडी पांढरी पाडलेली होय. हां 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 लय हिरवी आणली काय मग? फ्लॅशबॅक. हुरड्याची माहिती नसल्यामुळं आणि मोठ्या माणसांचा हात आमच्यावरती नसल्यामुळे आम्हाला माहिती नाही आहे. त्यामुळं आम्ही तरणी पोरं जसं जमन तसं आता हुरडा काढायचा प्रयत्न करूया. हां जेवढे निघते तेवढे आता काय थोडा हार पडायला लागलाय. बघा कंस सगळी इथं आणि बघा आता चालू झाली भाजायला. त्यात थोडी थोडी आतमध्ये हे बघा अशी टाकायची. एक इकडे एक सगळीकडून कंस टाकला. इथं मी 2 टाकल्यात. इकडून चालू आहे बघा टाकायची कंस अजून एक 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 खाली. हां एक आहे फिरवलं जरा चौकून भाजतात ना असं भाजायला लागले. बघा इकडं थोडी काळी काळी पडायला लागल्यात. अजून आतमध्ये थोडी टाकली ना सगळी व्यवस्थित भाजतील. एक साईड लागलेत भाजायला एक 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 कंस. तोपर्यंत इकडं जे कंस भाजल्यानंतर चोळायची तयारी चालू आहे. गोणी असेल त्याच्यावरती बसून चोळतात. त्याच्यामुळे तिथं बघा आता इथं भाजले की त्यांच्याकडे द्यायची मग ती तिकडं चोळतील. हे कणीस भाजलंय आणि बघा असं हाणलं त्याच्यावरची राख पडते सगळी आणि बघा हे भाजून तयार आहे. द्या तिकडं चोळायला. इकडं भाजलेले कंस चोळायचं काम चालू आहे आणि खाली जे पडतोय तो हुरडा. काशी ना तू शिकतो काय आता? गरम गरम काढलेला हुरडा हातावर असं चोळायचा आणि मग तो खायला तयार. टाक इकडं नवीन टाकायची भाजायची आणि इकडं लगेच जी भाजल्यात त्याचं ते चोळून चोळून हुरडा काढायचा आणि ते झाला हुरडा तयार. तो चटणी बाकीच्या गोष्टी त्यासोबत खायचा. आहे का चांगला का नाही? बघा होता असेल तर मग हाय थोडा चांगला बिडी येते तो हाताला. ते चोळायचे. एक तर गरम आहे गरम पण पडत नाही. गार झाल्यावर नाही पडत होय. वाढवावं लागतं मग हुरडा हुरडा खायला येत नाही बघा. आता चटणी हुरडा खायला कुठली तिखट आहे का? चांगली लागते. लसणाची आहे ना? लसणाची चटणी खोबरं लसूण ते टाकून ती चटणी केली. त्यासोबत खायला गोडी शेव रेवडी हे बी खायचं. सगळं हुरडा पार्टीला मजा आली. झाला होय झाली हुरडा पार्टी होय झाले. गाईज हे बघा बघू शकता मागं चालू आहे अजून त्यांची हुरडा. माझं तर झालं बाबा खाऊन पोट भरलं हुरड्याने. खरं तर खाल्ला भरपूर हुरडा. अशी ही हुरडा पार्टी असते गावाला. खरं तर बाकीची पोरं नव्हती. ती जरा कामानिमित्त गेली ती बाहेर म्हणून जरा मजा नाही आली. पण पोरं असल्यावर सगळे लय मजा येणार. बघू सगळे असल्यावर एकदा करू अजून एकदा हुरडा पार्टी. इथं काय रानातलंच आहे सगळं त्याच्यामुळं काय भ्याव नाही. पाहिजे तेव्हा करा टेन्शन नाही. अशी ही आमची मराठवाड्यातली हुरडा पार्टी असते. कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.